जिंतूर राजकीय अपडेट। वाघी धानोरा सर्कलमध्ये विश्वनाथ राठोड यांची शड्डू। राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल। जिंतूर विशेष प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून आज वाघी धानोरा सर्कलमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वलाताई राठोड यांचे पती आणि अनुभवी नेते विश्वनाथ राठोड यांनी आज जानेवारी 20 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला। माझ्या काळानंतर विकास कामे ठप्प, विश्वनाथ राठोड। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विश्वनाथ राठोड यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा पाढा वाचत विरोधकांवर टीकास्त्र सोडले। त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे: विकासाचा वारसा। मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना वाघी धानोरा सर्कलमध्ये रस्ते, दवाखाने आणि मूलभूत सुविधांचे जाळे विणले। जिल्ह्यासह माझ्या सर्कलचा सर्वांगीण विकास केला। सध्याची स्थिती: दुर्दैवाने मी अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर या भागात एकही नवीन विकास काम झाले नाही। जी कामे दिसतात ती माझ्याच काळातील आहेत। तिसऱ्यांदा संधीचे आवाहन: जनतेने मला यापूर्वी 2 वेळा सेवा करण्याची संधी दिली आहे। या तिसऱ्या निवडणुकीतही वाघी धानोरा मतदारसंघातील नागरिक माझ्या कामावर विश्वास ठेवून मला पुन्हा संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जनतेने यापूर्वी जसा विश्वास दाखवला तसाच आशीर्वाद यापुढेही कायम ठेवावा। विश्वनाथ राठोड, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस। जिल्हा परिषदच्या होऊ घातलेल्या 2026च्या निवडणुकीसंदर्भात मी माननीय विजयरावजी भांबळे साहेब व सुरेश भैया नागरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गट क्रमांक 2 वाघी धानोरा यामधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्या अनुषंगाने आज मी जिल्हा परिषदचा फॉर्म भरला। वाघी धानोरा या गटातून फॉर्म भरलेला आहे। तसेच आतापर्यंत 2 टर्म माझी मिसेस त्याच गटाची सदस्य होती व 2.5 वर्ष अध्यक्ष होती। त्या काळामध्ये भांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर कामे, कोठा येथे PSC सब सेंटर, त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये पाचलेगाव येथे PSC सब सेंटर, वॉटर सप्लायचं काम आणि दुसरे मध्ये लोकांच्या आरोग्याचे म्हणजे मग शिक्षण झालं, आरोग्याविषयी झालं। बरीच काही कामं म्हणजे नुसत्या मतदारसंघात अध्यक्ष असताना नुसत्या मतदारसंघातच केली नसून संपूर्ण जिंतूर, सेलू तालुका आणि परभणी जिल्ह्यामध्ये पण आमच्या मिसेस असताना समजा एवढे कामं, जेवढे समजा जिल्हा परिषदचा फंड होता आम्ही निस्वार्थपणे सगळ्या लोकांना वाटून सगळ्या यांचा भाव की विकास व्हावा, सगळ्या गोष्टीचा विकास व्हावा या पद्धतीने आम्ही आतापर्यंत कामं केलेली आहेत। त्याचंच फलित म्हणून माननीय विजयरावजी भांबळे साहेब व सुरेश भैया नागरे यांनी पुन्हा तिसऱ्यांदा मला उमेदवारी जाहीर केलेले, त्यांचे मनोमन आभार व्यक्त करतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनतेची पुन्हा तिसऱ्या वेळेस सेवा करण्याची जी संधी दिली आणि जनतेचं जे प्रेम आहे आमच्यावर, ते प्रेम पुन्हा भरभरून पुढे येईल आणि भरघोस मताने आम्हाला मदत करतील। कारण की माहिती आहे का आपल्याला आपल्या तालुक्यातल्या व्यथा, रस्ते कसे आहेत, शाळेच्या सुविधा कशा आहेत, दवाखाने कसे आहेत। आमच्या काळामध्ये प्रत्येक जिथं आवश्यकता आहे तिथे रस्ते केले, दवाखाने केले। माझ्या काळामध्ये काना ते मोहाडी विकास कामं सर्व झाली। विकास कामं जवळपास माझ्या सर्कल मधील समजा आज जिल्हा परिषदला होऊन समजा 9 वर्ष व्हायलेत। तेच रस्ते चालू आतापर्यंत। दुसरे जे रस्ते जशाला तसे पडलेले 6.5 वर्षामध्ये माझ्या सर्कल मध्ये एक रस्ता दाखवायचा, हा रस्ता यांनी कंप्लीट केला म्हणून एक रस्ता दाखवायचा। त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आता ते जलजीवन झालं म्हणून व्हायले। जर समजा जिल्हा परिषद 4 वर्ष असती तर आतापर्यंत आम्ही पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न सोडून टाकला असता। पण या जिल्हा परिषद 4 वर्षाच्या खंडित काळामध्ये प्रशासक असल्यामुळे आम्हाला काही कामं करता आली नाही। इथून पुढे जिल्हा परिषद आल्यानंतर पुन्हा आम्ही जोमानं कामं करू एवढी आशा करतो। उमेदवाराचं नाव काय म्हणलं? विश्वनाथ प्रभाकर राठोड। तुम्ही स्वतः स्वतः म्हणजे माजी जिल्हा अध्यक्षांचे पती?